तुम्हें सिर्फ ये बताने आए हैं, तिरंगे के खिलाफ कोई भी कदम उठाया तो हम तुम्हें वो मौत देंगे जो ना तो किसी कानून की किताब मजा आया। और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ। तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषा एडिटमध्ये। तो भावांनो, व्हिडिओ आपला आज 26 जानेवारी या टॉपिकवर व्हिडिओ बनलेला आहे। तो व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक झालेला आहे आणि विषय हार्ड झालेला आहे। तो भावांनो, असा व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच नाही, फक्त आपल्याला एक मशीनचीच गरज लागेल। तर जेवढं पण मी मटेरियल यूज केलं ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तो भावांनो, नवे आले असता तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा। तर न वेळ घालू तर आपण आपला व्हिडिओ चालू सिंपल भावांनो, जे का आपलं बिन मार्ग आहे असं ओपन करायचं। ओपन केल्यानंतर भावांनो, मी जे हा व्हिडिओ तुम्हाला लावून देईल तर अशा प्रकारे असेल तो व्हिडिओ। तर पहिल्या बीटवर यायचं, बीट आल्यावर जेवढा पण बीट दिला आहे त्याच्यावर आपले फोटो लावून घ्यायचे। चला भावांनो, मी माझे फोटो लावून घेतो। अशा प्रकारे भावांनो, जे काय आपले फोटो आहेत ते अशा प्रकारे लावून घ्यायचे। चला मी आपले फोटो लावून घेऊ। अशा प्रकारे भावांनो, जेवढे पण फोटो झाले ते आपले लावून आलेले आहेत। पहिल्या बीटवर यायचं, बीटवर आल्यानंतर जे मी लेयर दिले वदर घेऊन जायचं, तर भावांनो आपला शॅडो लागून जाईल। तर एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या इफेक्टवर जायचं। इफेक्ट केल्यानंतर भावांनो, जो हा पहिला इफेक्ट आहे अशा प्रकारे हा कॉपी करायचा। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं, बॅक आल्यानंतर अजून बीट पार्कमध्ये जायचं आणि जो हा पहिला फोटो आहे त्याला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचा। तो भावांनो, एवढं झाल्यानंतर भावांनो, जे काही मी 2 बीटा दिला तो फोटो सोडून द्यायचा आणि जो एक सिंगल बीट आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। पहिला आला अशा प्रकारे एक फोटो सोडून द्यायचा आणि दुसऱ्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करायचा। तर असंच करून करायचं भावांनो। चला आपण ते करून टाकूया। भावांनो, एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर अजून बॅक यायचं, बॅक आल्यानंतर आपल्या सेक इफेक्टवर जायचं। सेक इफेक्टवर गेल्यानंतर हा जो काही दुसरा इफेक्ट आहे त्याला पण अशा प्रकारे कॉपी करायचं। कॉपी केल्यानंतर अजून बॅक यायचं, अजून बीटमार्कमध्ये जायचं। बीटमार्कमध्ये गेल्यानंतर भावांनो, जे आपण आता हे 2 लेयरचे फोटो सोडले होते त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। चला भावांनो, आपण आपला दुसरा इफेक्ट पेस्ट करून देऊ। अशा प्रकारे भावांनो, जे काय आपले फोटो राहिलेले आहेत त्याला हा दुसरा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा। तर भावांनो, अशा प्रकारे जे काय आपले इफेक्ट आहे ते सर्व लागून जाईल। तो भावांनो, अजून अति समोर यायचं, समोर आल्यानंतर जे काय आपली पिंजी आहे ते पण अशा प्रकारे लावून घ्यायची। तर चला आपण ते पिंजी पण लावून घेऊ। अशा प्रकारे भावांनो, ॲडजस्ट वगैरे करून तुम्ही लावून घ्यायची। ते एकदम दिसायला खूप भारी दिसेल। तर एवढं झाल्यानंतर समोर यायचं, समोर आल्यानंतर भावांनो, जे काय आपलं बॉर्डर आहे बॉर्डर पण लावून घ्यायचं। चला आपण बॉर्डर लावून घेऊ। अशा प्रकारे भावांनो, जे काही बॉर्डर आहे ते पण लावून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर अजून भावांनो, जे काय आपला लोगो आहे तो पण तुम्ही लावून घ्यायचं। चला आपण आपला लोगो लावून घेऊ। अशा प्रकारे भावांनो, लोगो वगैरे लावून घ्यायचा। तो भावांनो, आपला व्हिडिओ एकदम कंप्लीट झालेला आहे। तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। अशा प्रकारे भावांनो, जे काय आपला एक्सपोर्ट आहे अशा प्रकारे करून घ्यायचं। तो भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, कमेंट करत जावा। तर भेटूया नवीन एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।